पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अक्षरा, असंही ना उद्यापासून तुला घराच्या बाहेर पडायचंच नाहीये। घरात कार्य आहे ना? आई असं नाही होणार। काम असेल तर मला बाहेर जावं लागेल, पण मला असं वाटतं की इराची आयडिया खरंच चांगली आहे। एक्झॅक्टली। आणि जर तो आपल्या वाटेला गेला ना तर आपण त्याला सरळ सांगूया की आम्ही भुवनेश्वरी मॅडमना कॉल करू। मग बघ कशी तंतरते त्याची। आता टेन्शन मिटलं। ताई तू चल आता साड्या बघायला। हो हो अक्षरा, जा बाळा। डन। तू ना आता ब्लू कलरची साडी नेस, म्हणजे कसं होईल जिजूंच्या कपड्यांबरोबर मॅच होईल आणि आपण ना सगळं कलर कोऑर्डिनेटेड करू ताई। आणि डेकोरेशन जे आहे ना ते बॅकड्रॉप आपण कॉन्ट्रास्ट करू। तारीख ठरली तुमच्या लग्नाची, ऐकलीस ना? अधिपती आम्ही तारीख सांगितली। अधिपती आम्ही तुमच्या संग बोलतोय। मी जरा बाहेर जाऊन येतो, मला गुदमरल्याने व्हायले। का? घरातल्या एशी बंद बिंद पडला का काय? एशी चालू आहे। मग गुदमराया काय झालं? डोकं बंद पडलंय आमचं। हाओ अधिपती असं बोलू नका सो। अहो घरात कार्य आहे। मावशी मी शांतपणे आणि प्रेमानं सांगलोय तर ऐका की। अधिपती तुम्ही वर चला। नको व्हायचं। अधिपती आम्ही सांगतोय तुम्ही वर चला, आम्हाला बोलायचंय तुमच्या संग। मला माहित आहे तुम्हाला काय बोलायचंय। मग चला ना आपण बोलू। नंतर हवं तर तुम्ही जा बाहेर, आम्ही नाही अडवणार, पण बोलून घेऊ ना एकदा। चला। आता यांचं परत नाटक सुरू झालं का? नाटक ते नाहीत, आपण करतोय। त्यांनी एक जे लावून धरलंय त्यावर ते ठाम आहेत। आणि दुर्गे, ही भाषा घरच्या मालकासाठी वापरायची नाही, कळलं? आणि तुझ्या लेकीला जरा समजाव, या घरची सून आहेस, नाच गाणं बंद कर म्हणावं। ओय हे बघ, हे बघा जीजू। अगं तो मगाचा बघू ना, मजेंटा। अच्छा मजेंटा का? हाँ एक मिनिट दादा, ती द्या ना पटकन। हाँ ही ना? हाँ एक मिनिट। मला आवडला होता तो शालू। अक्षरा अगं माझा सूट पण निळ्या रंगाचा आहे आणि हा जो आहे ना हाही निळा रंग आहे, दोन्ही कोऑर्डिनेट करत होतील ना। खरे, मग एक काम करता का जीजू, तुम्ही मजेंटा कलरचा सूट घ्या। हे काही राय, पुरुष मंडळी कुठे असे बायकी रंग वापरतात काही? खरे, मग आपण निळा फायनल करूया आणि ही साडी आपण हळदीला नेसूया। डन? पण हळदीला तर पिवळी साडी नेसतात ना? हो बरोबर आहे। मग रिसेप्शन डन। रिसेप्शनला तर डिझायनर्स हवेत, माझ्या आईने घेतली आहे ना ती। करेक्ट, मग निळा आपण फायनल करूया। थांबा जीजू, सॉरी हाँ ही बघा। तुला चालेल ना अक्षू? हाँ हो ठीक आहे चालेल। दादा ही साडी फायनल करून टाका। हाँ आणि जीजू मी काय म्हणत होते, पुढच्या साड्या आपण डिसाइड करूयात। हाँ इरा ऐक ना त्यांना जाऊ दे ना, त्यांना कामं असतील, आपण ठरवू। हाँ चालेल ना तुम्हाला? काही कामं नाही आहेत आता, फक्त हीच कामं करायची। इरा एक काम कर ना, तिकडे एक हिरव्या रंगाची साडी दिसते, काढ बरं ती। बेस्ट, दाखवते। थांबा दादा, ती हिरवी जरा दाखवा बरं। एक मिनिट जीजू।
काय झालं? कुठं काय? तुमचा मूड नाहीये का? असं काय नाही. तुम्ही बोला की काय बोलणार होता तुम्ही. सगळं चांगलं होतंय, मग तुमचा चेहरा का असा? चांगलं आणि मनासारखं फरक आहे साहेब. आम्ही तुम्हाला निवडायला सांगितलं होतं, चांगलं का मनासारखं. एक तर आम्ही म्हणतोय तसं चांगलं निवडा, नाही तर होऊ दे तुमच्या मनासारखं आणि जातो आम्ही. पण तुम्ही आम्हासनी अडवलं. मग आता आम्ही चांगलंच निवडणार, तुमच्या मनाचा विचार नाही करणार. पण दोन्हीचा एका वेळी विचार करणं अवघड आहे. आम्ही तुमचं वाईट करायला असं वाटतंय का तुम्हासनी? असं कुठं म्हणलं मी? तुमचं वागणं तर तेच सांगायला हो. असं काय नाही. आमच्याकडे बघणं बी झालायसा, पाठ फिरवून हायसा. वैरीन वाटतोय का आम्ही तुम्हासनी? नाही आई साहेब, तुम्ही असं का बोलताय? मग तुम्हासनी आमचं पटतंय कुठं? तुम्ही मुहूर्त बी काढला, एवढी घाई. श्वास तरी घेऊ ती घेऊ. आम्ही तुम्हासनी श्वास घेऊ देत नाही. काही व्हायला आई साहेब. हे म्हणजे आता तळ्यातनं बाहेर आलाय माणूस आणि तुम्ही म्हणताय हिरी तोडी मार. असं काय जमाय नाही हो मला. तळ्यातनं नाही, तुम्ही चिखलातनं बाहेर आलायसा आणि अजूनही बाहेर आलायसा असं नाही वाटत आम्हाला. तुम्ही त्यात रुतलायसा. आम्ही तुम्हाला वडून बाहेर काढतोय तर तुम्ही आमच्यावरच चिडालाय. आणि मुद्दा काय आहे? हा, चिखलातून बाहेर आल्यावर हिरी तोडी मारावीच लागते ना व, नाहीतर चिखल जाणार कसा? काय झालं? कसला विचार करताय चिखलाचा? साहेब, चिखलातच कमळ उगवतंय. कमळ उगवू द्या की. चिखलात कमळ उगवतंय म्हणून आपण अंगाला चिखल फासून घेतोय काय? चिखलाला चिखलाच्या जागीच राहू द्या. आपलं एकमत नाही होणार. मग काय करूया म्हणताय तुम्ही? सांगा काय करूया? तुमचं आणि चिखलाचं लग्न लावून देऊ आणि आम्ही चारधाम यात्रेला जाऊ म्हणता? असं का बोलताय तुम्ही आई साहेब? आणि मास्तरीनबाई चिखल नाही आहे तो. तुम्ही ना माझा राग त्यांच्यावर काढताय माहितीये का आई साहेब? होय, त्यांचा ह्या सगळ्याशी खरं तर काहीच संबंध नाहीये. त्या विचार आपलं त्यांचं काम करतायत. सांगा की तुम्हीच सांगा, लोकांच्या पोरीला आपण कशाला दूषणं द्यायची? विषय तुमचा आणि माझा आहे, तेवढ्या पुरता राहू दे की. चुकलं आमचं. मास्तरनीला आम्ही चिखल म्हणलो, आम्ही आमचा शब्द मागे घेतो. आता तुमचा काय विचार आहे तो सांगा. माझा काही विचार नाही. चंची आम्ही तुमच्यासाठी पसंत केलेली मुलगी आहे. कुठल्या अंगाने ती माझी बायको वाटते? मी तर बहीणच मानतोय तिला. ती तुमची बहीण नाही. मी तुम्हाला हे आधी पण सांगितले, आता परत सांगतोय. मुळात दुर्गीच आमची लांबची बहीण आहे, तर तिची लेक तुमची बहीण कशी झाली हो? तो विषय आता संपला. अहो, पण मी तिच्याकडे तशा दृष्टीने कधी बघितलेलंच नाही. काही हरकत नाही, आत्ता बघा. हो नाही हो आई साहेब, नाही होणार. असा नन्नाचा पाडा लावला तर काय बी होणार नाही. नाही खरंच माझ्याच्यानं होणार नाही. आणि तुम्ही मास्तरीन बाईंविषयी जे बोलताय का नाही, ठीक आहे, मी ऐकलं. मला जे वाटतंय ते बाजूला ठेवतो, पण तुम्हाला त्यांच्याविषयी जे वाटतंय का नाही तशा त्या नाही आहे तो. म्हणजे आम्ही चूक? असं नाही, याचा अर्थ असाच होतोय. तुमचा गैरसमज व्हायला आई साहेब. थोडक्यात आम्हासनी माणसाची पारख नाही. ऐका, आता तुम्ही ना माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ वाकडाच का काढालाय? कारण तुम्ही वाकडच बोलताय. नाही मी सरळ बोललोय. आम्हाला नाही वाटत तसं. कारण तुम्हाला मला समजूनच घ्यायचं नाहीये. आम्ही तुम्हाला समजून घेत नाही अधिपती. नाही समजून घेतलं असतं तर तुम्ही त्या चंची संघ माझं लगीन लावायचा घाटच घातला नसता. हो, सोडा. हा घ्या तुमचा शाल. ह्या माझ्या साड्या आहेत, मी घेऊन जाते. काय वागडायचं? जाऊ. पैसे घेऊन जा बाळा. राहू देत काका, नंतर द्या.
नंतर नको, हिशोब वेळच्या वेळी केलेला चांगला. अक्षू, हा द्या. हे घ्या दादा. राहू देत काका, नंतर द्या. हो दादा घ्या खरंच. ताई राहू दे, लग्नाला लागतील, मला नंतर द्या. अरे लागले तर आम्ही घेऊ, पण आता आहेत पैसे ते घे. घ्या दादा आणि मोजून घ्या. तुम्ही काय कमी देणार आहात ताई? आणि जास्त दिले तर? अहो जास्त दिले असतील तर मी परत आणून देईन, नाहीतर मी साडी आणून देईन. आणि तुमचा हिशोब माहित आहे मला. चला येतो काका. चला. अच्छा चला. बाबा हो एवढी कॅश का काढली तुम्ही? अगं लागतील ना. हो हल्ली सगळे पेमेंट्स ऑनलाईन होतात. हो पण मांडववाल्याला तर रोख पैसेच द्यावे लागणार आहेत ना, आणि शिवाय देणे घेण्याच्या साड्या पण घ्याव्या लागतील. हो, मानापानात काही कमी नाही होणार. बरं, मी मांडववाल्याला फोन करून येतो. अगं बाई, मलाही चुडावाल्याला सांगायचंय. चला. बजरंग आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही, आणि जर केलंच ना तर आपण भुवनेश्वरी मॅडमना लगेच कॉल करूया. मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून ते आपला प्रॉब्लेम नक्कीच समजून घेतील आणि त्याच त्याला सरळ करतील. थँक्यू म्हणायला मी भुवनेश्वरी मॅडमना फोन करू का? त्यांच्यामुळे बजरंगला वचक बसेल. खरं तर खूप सोपं आहे, असंच चुकलंय. त्यांची ताकद समजून मी त्यांना रिस्पेक्ट द्यायला हवा होता. पण ठीक आहे, चूक जरी झाली असली तरी मी ती सुधारू शकते. ठीक आहे, मी अधिपतींकडून किंवा फुलपगारे सरांकडून त्यांचा नंबर मिळवते आणि त्यांना फोन करते. फार तर काय होईल, त्या परत फोन करू नको म्हणतील. पण ठीक आहे, यापेक्षा जास्त काय होईल. ठीक आहे, मी असंच करते. मी फोन करते त्यांना. माझं नाही डोसकं फिरले राव, खरंच फिरले आता. अहो आता काय झालं भाऊजी? मास्तरीन बाईमुळे तुझं डोसकं फिरलंय ना. झालं बोललास, तू पण बोललास. अरे जो तो येतो त्यांच्या मुळावर उठतोय का बाबांनो? हा, त्या कुणाच्या अध्यात्म मध्यात असतात. एवढ्या गरीब गाईवानी आहेत त्या, म्हणून कोण पण येणार त्यांना टपली मारून जाणार. कशासाठी? हे काय बरोबर नाही हो. तुमचं जे काय म्हणणं आहे ना तुम्ही मला सांगा, मी ऐकून घेतो की. त्यासनी कशाला मध्ये घ्यायचं मला कळत नाही. जो तो त्यांना भेटीला जातो का? आता मला दुसऱ्या कोणासंग लगीन करायचं नाहीये, हे माझं म्हणणं आहे. त्यासाठी मी जबाबदार आहे हो. आहे ना मी जबाबदार? आहे का नाही मी जबाबदार? आहे का नाही? अरे हा म्हण की भावा. हो, एकतर इथं विषय हार्ड झालाय. ओंक्या तू गप काय बसलायस? आणि मी आता दिलाय ना शब्द, मी सगळा कॉन्टॅक्ट तोडून टाकणार आहे मास्तरीन बाईंसंग. माहिती आहे का? याचा अर्थ असा नाही मी कुणाच्या पण गळ्यात हार घालून मोकळा होईल. घातला पाहिजे का मी कुणाच्या पण गळ्यात हार? नाही नाही ना. जो तो येतो तो त्यांचा उद्धार करतोय रे. का? कोणाचं घोडं मारले राव. अक्षरा. हॅलो सर. हा बोल बोल अक्षरा, कशी काय चालली लग्नाची तयारी? चांगली चालली आहे. तुम्ही यायचंय? हा
अर्थात येणारच आहे. बरं तू फोन का केलास? मला एक नंबर हवा होता. कोणाचा ग? भुवनेश्वरी मॅडमचा. हॅलो. अरे काय चाललंय काय तुम्हा लोकांचं? म्हणजे अधिपती सरांनी तुझा फोन नंबर मागितला, भुवनेश्वरी मॅडमने तुझा पत्ता मागितला आणि आता तू भुवनेश्वरी मॅडमचा फोन नंबर मागतेस. काय म्हणजे कसलं हितगुज काय चाललंय तुमचं एवढं? हितगुज नाही सर. मग कशाला हवाय तुला त्यांचा नंबर? अक्षरा पुन्हा काय झालंय का? नाही काही झालं नाही. मला थँक्यू म्हणायचं होतं त्यांना. थँक्यू? हा द्या ना प्लीज नंबर. नाही मी नंबर देतो पण त्या मेसेज वगैरे काय बघत नाही, त्यांना तू फोनच कर. आणि हा मुख्य म्हणजे बी केअरफुल. म्हणजे त्या तुझ्याशी कसं बोलतील हे त्यांच्या मूडवरती अवलंबून आहे. हो सर मी काळजी घेईन बोलता. आणि तसंही मला काही चर्चा नाही करायची, फक्त थँक्यू म्हणायचंय त्यांना बस. ओके ओके पाठवतो मी नंबर. थँक्यू सर. आणि पुन्हा सांगतो त्या तसंच बोलतात जसा त्यांचा मूड असतो. हो सर. कुणाचा जीव चाललाय? ताई म्या हाय, दरवाजा म्या वाजवत होती. तुला सांगितलेलं कळत नाही वय? आम्हाला आता कुणाशी बी बोलायचं नाही. तुझा मूड नाही काय? काय काम आहे तुझं? ते अधिपतीशी बोलणं झालं होतं ना. कशाबद्दल? ते आपलं हेच आपलं काय काय झालं बोलणं? आमच्यात काय बोलणं झालं हे आम्ही तुला कशापायी सांगू? तुझं काय काम आहे ते बोल आणि जा. आमचं डोकं गरम आहे. वय राहू दे मी येते नंतर. येते. बोला कोण बोलतय? भुवनेश्वरी मॅडम बोलतोय. काय काम आहे? आमच्याकडे बक्कळ पैसा आहे. ठेवा फोन. नाही हॅलो हॅलो मॅडम मी अक्षरा बोलतीये. कोण? अक्षरा अमोणकर. अक्षदा? अक्षरा. अक्षदा मॅडम. अक्षदा नाही तर तुला आवडत असेल तर अक्षया म्हणू काय? पण माझं नाव अक्षरा आहे मॅडम. अक्षदा ती फक्त पुस्तकाची शोभा असते. तुला आमचा नंबर कोणी दिला आणि तुझं आमच्याकडे काय काम आहे? मास्तरनीचा फोन ताईला. ही बाई काय अधिपतीला सोडत नाही वाटत. अधिपतीच्या तर अधिपतीच्या, पण आता ताईच्या गळ्यात पडायली का काही? ताई म्या निघतच होते. हे असं करू नगस, कळलं? वय कळलं. स्वतःला समजतेस कोण ग तू? लायकी काय तुझी? आता एक सेकंद माझ्या घरात थांबायच नाही. माझी गरज आहे अधिपतीला. ऐका हो, आईची गरज असते हो लेकराला. ऐका माझं. आईसाहेब तुम्ही मला सोडून जाऊ नका, मी तुमच्या सोबत येणार. आई साहेबांसंग असं कसं वागू शकतो? त्यांनी माझ्यासाठी आतापर्यंत काय काय केलं मी कसं विसरू शकतो? हो भाऊजी एवढं कोणावर चिडलाय तुम्ही? स्वतःवर. अहो पण अक्षरात तर नाव घेऊ नका तुम्ही. वहिनी पास झालंय. मला आई साहेबांनी दुखवून आता काही सुद्धा करता येणार नाही. माझा मुद्दा त्यासनी मला पटवून दिला पाहिजे. चिडून काय होणार नाही ना. अहो भाऊजी चिडण्यापेक्षा झालं काय ते तरी सांगा. काय नाही हो, काय नाही. माझं ना डोसकं फिरलंय. त्या मास्तरीनबाई मला भेटल्याच नसत्या ना तरच बरं झालं असतं. हॅलो मॅडम मी अक्षरा बोलतेय. हा एक गोष्ट किती वेळा सांगतेस तू? कळलं मस्ती?
आणि आम्हाला जे बोलायचं तेच आम्ही पण बोलू, कळलं? अक्षदा, आता सांग, आमचा नंबर तुला कुणी दिला? तुमचा नंबर होता माझ्याकडे. होता म्हणजे कुठून आला तुझ्याकडे? शाळेत सगळ्यांकडेच आहे तुमचा नंबर. आमचा नंबर म्हणजे काय खिरापत आहे काय सगळ्यांना वाटाया? नाही नाही, तसं नाही, पण म्हणजे हे सांगाया फोन केला तू? नाही नाही, तुम्ही बिझी असाल तर मी नंतर करू का फोन? कशापायी? नंतर कशापायी फोन करायचा आहे तुला? तुझं काय काम आहे आमच्याकडं? काम काहीच नाहीये मॅडम. मला फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. का? आम्ही काय केलं? तुम्ही बजरंगला अद्दल घडवलीत ना. ते तो आमच्या पोराच्या वाटेला गेला म्हणून. हो, पण चाळीत सगळ्यांना खूप रिलीफ मिळाला त्यामुळे. काय मिळाला? दिलासा. हा, मग काही नाही, त्याबद्दल थँक्यू म्हणायचं होतं. ही असली नाटकं तू आमच्या समोर करू नको मास्तरीन बाई. आणि तुला जर असं वाटत असेल की थँक्यू बिंक्यूची थेरं करून तुला आमच्या मनात घर करता येईल, आमच्या घरात घुसता येईल, तर तसलं काय बी होणार नाही. कारण तू जितकी जमिनीच्या वर आहेस तितकीच जमिनीच्या खाली आहेस, हे चांगलंच ठाव आहे आम्हाला. तुला काय पाहिजे? पैसा? हा, किती पाहिजे? बोल, कळू दे आम्हाला तुझी किंमत काय आहे ती.